छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच न्याय मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळांसह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। तर भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडून स्पष्ट। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। अर्ज माघारीची वेळ निघून गेल्याने हिरे जाहीर पाठिंबा देणार। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश, मात्र गोकुळ गीतेंचा अद्याप पाठिंबा नाही। उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबतही दगाफटका झाला। भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करते, मग आम्ही करू, बच्चू कडूंचा दावा। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कोणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजप मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना झापलं। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। बारामतीचे नगरसेवक किशोर मसाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची एक ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। अजित पवार मेले तरी मला फरक पडत नाही, मसाळांचं हे वक्तव्य। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट पेपर फुटी, SIR यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। टीएमसी संसदीय पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता। 20हून अधिक खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत। लोकसभा अध्यक्षांना पत्र सादर करण्याची तयारी सुरू। टीएमसीच्या खासदारांकडून भाजपच्या भूपेंद्र यादव यांची भेट। मुंबईत बेस्ट बसचा दादर प्लाझाजवळ भीषण अपघात। एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती। अपघात प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पाणी, सावळजमध्ये पुन्हा पाण्याचा प्रवाह सुरू। नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण। बीडच्या वडवणीत मध्यरात्री जोरदार पाऊस। गटार तुंबल्याने पावसाचं पाणी थेट कृषी केंद्रात घुसलं। कृषी केंद्रात पाणी घुसल्याने लाखो रुपयांचं नुकसान। जळगावच्या रावेरमध्ये नुकसानग्रस्त भागात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी पाहणी केली। पाहणी दरम्यान केळी पीक विम्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलताना रक्षा खडसे संतापल्या। पंचनामे केले जात नसल्याची रक्षा खडसे यांची तक्रार। पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब आणि इतर बागायती पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी संकटात। आमदार अभिजित पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। परभणीतील खडाळा गावाला चक्रीवादळानं झोडपलं। घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेक संसार उघड्यावर। जळगावच्या यावल तालुक्यात उद्ध्वस्त केळी बागांमुळे प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्याने पूर्व पश्चिम भागात झाडं उन्मळून पडली। आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश। नाशिकच्या येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसानं कांदा चाळ आणि दोडक्याच्या बागेचं नुकसान। बाळासाहेब शेळकेंच्या कांदा चाळीचे पत्रे उडाल्यानं साठवलेला कांदा भिजला। धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री। पहिल्याच पावसात नदी नाला प्रवाहित। पावसामुळे तिरणा नदी वाहू लागली। हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मशागतीची कामं पूर्ण। शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा। पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरणीआधी तुषार सिंचनाचा वापर। नाशिक जिल्ह्यात आजपासून बाजार समित्यांमधून शासकीय कांदा खरेदीचे निर्देश। नाफेड NCCF खरेदीदार संस्था बाजार समित्यांमध्ये अनुपस्थित असल्याचा आरोप। कांद्याला किमान 2000 रुपयांचा दर देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या निप्ती बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरू। चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1700 रुपये दर। एका लिलावासाठी 70,000 कांदा गुण्यांची आवक। नंदुरबार जिल्ह्यात कापूस लागवडीला सुरुवात। यंदा कापसाचं लागवड क्षेत्र 7000 हेक्टरने घटलं। सोलापूर APMC मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट। कांद्याला केवळ 3 ते 4 रुपये किलोचा भाव दिल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे तक्रार। पीक कर्जासाठी सिबिल स्कोरची अट रद्द झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार। सिबिल स्कोरमुळे पीक कर्ज नाकारल्यास बँकांवर कारवाई होणार।
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे पोहोचणार औषध आणि लस। धडगाव तालुक्यात ड्रोनद्वारे औषध वितरणाची दुसरी चाचणी यशस्वी। विलखेडी ते हिंगलापाणी या 4 किलोमीटर अंतरावर ड्रोनने पोहोचवली अत्यावश्यक औषधं। पिंपरी चिंचवडमध्ये रेशन वाटपाचा फज्जा उडाला। रेशन दुकानांमध्ये केवळ एप्रिल महिन्याचेच धान्य मिळाले। कोटा उपलब्ध नसल्याने लाखो नागरिक धान्यापासून वंचित। जळगावमधील मल्हारगडावर चाळीसगावमधील दुर्गप्रेमींकडून प्राचीन पाण्याची टाक्यांची स्वच्छता। ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मल्हारगडावर दुर्ग संवर्धन मोहीम। वाशिम शहरात झाडांवर कटेगानही सालाचे पोस्टर झळकले। नागरिकांमध्ये वृक्षतोडीबाबत जनजागृती करण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले। सोलापूरच्या करमाळ्यात तहसील कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हलगी मोर्चा। शेतकऱ्यांच्या 20 प्रश्नावरून आमदार नारायण पाटील आक्रमक। मनसेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ आंदोलन। बडनेरा कारखान्यातील ट्रॅकमनच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण। ट्रॅकमन कामगारांना न्याय द्या, मनसेची मागणी। नंदुरबारच्या खांडबारात गॅस एजन्सी विरोधात नागरिक आक्रमक। गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांचा संताप। गॅस टंचाईमुळे महिलांवर चुलीवर स्वयंपाकाची वेळ। मीरा भाईंदरमध्ये पालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई। कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई। पहाटे 5 वाजता पालिकेची कारवाई। रायगडच्या माणगावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त। महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून आंदोलनाचा तीव्र इशारा। पुण्याच्या शिरूर तालुक्यात चासकमान डावा कालवा अस्थिरीकरणाविरोधात रास्तारोको आंदोलनाची हाक। अस्थिरीकरणामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी आक्रमक। साताऱ्याच्या कोयना बॅकवॉटर परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन। मुनावळे बोट क्लब परिसरात पर्यटकांची गर्दी। कराडच्या महिलांनी 15 तास लावणी गायली। महिला कराओके मंचाची ऐतिहासिक कामगिरी। 15 तास लावणी गायनानंतर नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादवांकडून सन्मान। जळगाव महापालिकेत जन्ममृत्यू दाखल्यासाठी नागरिकांची गर्दी। दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकांचा संताप। दाखला देण्यासाठी केवळ एकच काउंटर सुरू असल्यानं नागरिक आक्रमक। लातूर महापालिकेत जन्ममृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी। जन्ममृत्यू दाखल्यांची नोंद करणारे पोर्टल बंद पडल्याने नागरिक। नवी मुंबईतील अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी। प्रशासनाकडून या तरुणाचा शोध सुरू। या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण। नागपुरात नातवाकडून आजीच्या दागिन्यांची चोरी। मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी आणि बुलेट खरेदी करण्यासाठी चोरी केल्याची घटना। पोलिसांकडून चोरीचा उलगडा। नातवाकडून 1,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दापोली तालुक्यातील मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी। प्रशासनाच्या वतीने तातडीने कारवाई करण्याची मागणी। किनाऱ्यावर स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला।